शीर्षक प्रामाणिकतेची कसोटी। गणेश नावाचा एक तरुण होता। तो अतिशय प्रामाणिक होता। काम करताना कधीही खोट बोलायचं नाही, फसवणूक नाही, हेच त्याचं तत्त्व। पण आजूबाजूची दुनिया वेगळीच होती। खोट बोलणारे पुढे जात होते आणि गणेश मात्र मागे पडत होता। नोकरीत त्याला कमी पगार, लोकांकडून उपेक्षा, घरात आर्थिक दुःख आणि कष्ट। कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी यायचं। मनात प्रश्न उभा राहायचा, प्रामाणिक राहून चूक तर नाही ना करत। एके दिवशी तो अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थांच्या चरणी बसून रडत म्हणाला, स्वामी, मी चूक काय केली? फक्त खरं बोललो म्हणून मला हे दुःख का? तेव्हा त्याच्या मनात जणू स्वामींचा आवाज घुमला, दुःख हे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे। गणेश पुन्हा उभा राहिला। कष्ट वाढले, संघर्ष वाढला, पण प्रामाणिकपणा सुटला नाही। काळ गेला आणि एक दिवस त्याच्याच सचोटीमुळे त्याला मोठी संधी मिळाली। लोकांनी विश्वास ठेवला, काम वाढलं, नाव, पैसा, मान सगळं मिळालं। त्या दिवशी त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते यशाचे होते। तो शांतपणे म्हणाला, स्वामी, आज कळलं, प्रामाणिकपणा उशिरा यश देतो, पण खोट्यापेक्षा मोठं देतो। स्वामी समर्थ महाराज की जय।